सर्व आहे. दिव्याबद्दल पवित्र दिवा मी देह आहे का देवांतील नाव कोण आहे? सच्चिदानंद रूप कोण आहे? अरे आत्मा आहे ना. आत्मा काय असं जड दुःख रूप आहे का? मग आत्मा किम स्वरूप आहे? मग आपलं कोण गेलं की सदरूप चिद्रूप आनंद स्वरूप सदरूप आत्मा काय आहे? याची निवृत्ती होत नाही. चिद्रूप कशावरून आहे? सर्वाचा काय करतो? करतो आनंद कशा आनंद रूप कशावरून आहे? मला ऐकायला काम नाही. प्रीतीचा विषय सर्वांच्या प्रीतीचा विषय सगळ्याच्या प्रेमाचं काय ते सगळ्याला ऐकायला झालं. या आत्मा पर आनंद पर प्रेमास्पद आहात मानव मी भुजांसून ते प्रेमात्म लक्षणे. प्रत्येक माणसाला वाटते आपण मरावं असं वाटते का आम्हाला सवत वाटते. हीच आत्म्यावरचं प्रेम. कोणी मरतो त्याची गोष्ट वेगळी आहे. पण प्रत्येक माणसाला वाटत असते का मी मरावं, वाचवा मला, वाचवा काय वाचावं. घरच्या लोकांना त्रास जरी झाला तरी म्हणतो मला वाचवा. म्हणून आत्मा सद्रूप चिद्रूपाने आनंद स्वरूप तुला कसा आहे तो? काल होऊन गेला ब्रह्मरूप आहे. ब्रह्म परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? व्यापक. परमात्मा आत्मा सुद्धा किम स्वरूप आहे? आत्मा जर ब्रह्मरूप मानला नाही तर आत्मा काय होईल? मग परिच्छिन्न होईल. पण जे परिच्छिन्न असते ते कार्य असते तो जड स्वरूप होईल. काय होईल? बरं ब्रह्म आत्मा भिन्न मानला तर आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे. मग ते ब्रह्म जड स्वरूप आहे. म्हणून आत्मा ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्म आत्मरूप आहे. आत्म्याला जन्म नाही. काल होऊन गेलं की आपल्याला आत्म्याला काय जन्म नाही व्हायचे वाटते. झालं की आपल्याला दोन दोष देत असतात. एक आहे कृताभ्यागम, दुसरा आहे कृतप्रणाश. आत्म्याला जर जन्म मानला आपल्याला जे काही भोग होत असतात विनाकारण होत असतात का काहीतरी क्रियेमुळे होत असतात. आपल्याला भोगतात का नाही? सुखदुःखाने भोग होत असतात. मग आपल्याला मागच्या जन्मातलं काहीतरी आपल्याला मारावं लागेल. त्याला कृतज्ञ बिना क्रियेशिवाय भोगाची उत्पत्ती होऊ शकत नाही. तर एखाद्या माणसाला काहीतरी आजार झाला बरं का, मग मागच्या जन्मात काहीतरी क्रिया काय केली पाहिजे. काही नसलं सरकार कल्पना करा एखाद्या माणसाला जेलमध्ये टाकतोय, उगीच टाकतोय का? मग काहीतरी त्याने काय केली क्रिया केली. उगीच टाकतो म्हटलं तर काय उठला सुटला कोणताही माणूस उचलला की मला जेलमध्ये कशा कसा टाकला, मला जेल कसा कसा वाटली. क्रिया काय बिना मागच्या जन्माची संगती लावल्याशिवाय संगतीला पुसत नाही. त्याला कृताभ्यागम दोषाचं म्हणतात. काही न करताना भोगाची प्राप्ती होणे याला काय म्हणायचं? अकृताभ्याग. आणि कृतार्थप्रणाश म्हणजे आपण जे काही कर्म केलं आहे ते कर्म फळ दिल्याशिवाय नाश पाहू शकत नाही. त्याला कृतप्रणाश आहे. या जन्मात जरी त्याचं फल मिळालं नाही तरी पुढच्या जन्मामध्ये त्याचं काय मिळत नाही, चुकत नाही. भक्ती केलं कधी ब्रह्मदेवाला सुद्धा काय होत नाही, चुकत नाही. एवढा मोठा प्रभू रामचंद्र वालीचा काही आणखी अपराध नसताना त्याला
बाण मारला कोणाला वालीला. आलेला काही अपराध आहे का त्याचा काही समज नाही. माझा प्रभू रामचंद्र कोण आहे सामान्य आहे का? आणि त्याला कृष्ण अवतारामध्ये बघून द्यावं लागलं. मग कृष्ण अवतारामध्ये व्याधाने प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्णाला काय मारला? बाण मारला. लोक म्हणायला लागले कशाचं बोलायचं मागच्या जन्मात क्रिस्त बोलायचं. देवाला सुद्धा काय होत नाही, चुकत नाही. पूर्वजन्म पुनर्जन्म मानल्याशिवाय सुखदुःखाची व्यवस्था लागत नाही. वाचा. पुनर्जन्म मानल्याशिवाय व्यवहारांतील सुखदुःखांची व्यवस्था लागणे शक्य नाही. हे बघ, एखादा माणूस दूर नाही, कोणतं व्यसन नाही, बिडी पीत नाही, तंबाखू खात नाही, काय तुमचा अतिरेकपणा करत नाही, कोणत्याही प्रकारे व्यसन नाही, काही नाही, तरी मला रोग का लागला, तुमचं काय संगती लावायची? बरं, काय काय माणसं व्यसनाधीन असतात तर उड्या मारतात, संगती कधी लावायची? प्रारब्ध लावा लागलं. या जन्मात त्याने कोणतंही कर्म केलं नाही, दुःख आणि सुख झालं कशावर? दुःख आहे आणि तुला काय सुख आहे. एखाद्या माणसाला बघा तुम्ही, हे इकडून तिकडून सगळी संपत्ती असते. एखाद्या माणसाला 4 पोरं असतात, त्या 4 पोरापैकी एकाच पोराला मुलगा असतो, 3 सगळे लाभास. आता 100 एकराची काय इस्टेट, 4 भावामुळे एकच मुलगा असला तर संपत्ती कधी मिळाली? 4 भावाची. पुन्हा तिकडे आईकडे तिला भाऊ नसतो, म्हणजे मामा नसतो, आईची संपत्ती गोळाला यायला जर का 5 लाख रुपये गुंठा, हे कमी सांगितलं. एवढं जे आणखी जरा सुख प्राप्त झालं काय मला मागच्या जन्माची पण नाही, कोणत्या जन्माची? त्याच्याशिवाय संगती लागू शकत नाही. मग पूर्वजन्म काय केलं पाहिजे? मानलाच पाहिजे. तेच सगळे बसा. आत्म्याचे ठिकाणी जन्म लिंग शरीरामुळे प्रतीत होतो. वस्तुतः साक्षीरूप आत्म्यास जन्म नाही. त्या संबंधित प्रस्तुत विचार आहे. जर आत्म्यास जन्म मानावा तर जन्म मानण्यास काही हेतू कारण पाहिजे. परंतु आत्म्याला जन्माला काहीतरी घेतलं, उगीच आपण जन्माला येत असतो का पाप पुण्य मिळवायचे? पापामुळे कोणते जन्म मिळतात? समजा 16वा अध्याय नाही गीतेमध्ये आहे ना, प्राणांत शुद्धक करूया शिपामध्ये वाचूया. नरकाधिकाची कशा मिळतात? त्याची खुशी आहे म्हणतात. मग कशा मिळतात? खंतीचे न करा यमाचा पाहून जेवायला घेऊन जातो सगळं भूक लागली यमाचा पाहून आपण. त्याच्यात 2 प्रकार आहे. पाप कर्म करून जर गेला असेल तर नरकाधिकाची घातली, खायची अधोगाची म्हणतात. कोणती पुण्यकर्मामुळे कोणती गती प्राप्त होते? पुण्यकर्मामुळे कोणती गती प्राप्त होते? सद्गती. आपण ते दाव्याला कीर्तन करतो, एखाद्या माणसाचं प्रवचन करतो, कसं करतो, त्याला कोणती गती प्राप्त व्हावी? सद्गती म्हणजे खाली जाणे का? कुठे जाणे? वर जाणे. पाप पुण्यामुळे सद्गती आणि अधिगती असते, आणि ज्ञानामुळे मोक्ष होत असतो. ज्ञान झालं तर काय होत? तद्विद्धी उपदेश ज्ञान काय करे.
म्हणून काय आत्म्याच्या ठिकाणी हे मानल्याशिवाय काय मानल्याशिवाय पुनर्जन्म मानल्याशिवाय काय लावता येत नाही, संगती लावता येत. एखाद्या शेजारी दुकान असतं, एखाद्या किराणा दुकान, एखाद्याचं दुकान असं चालतं, काय विचारू नका, त्याला पुढे बांधणं काय होत नाही, सुधारत नाही. त्याच्या शेजारी किराण्याचं दुकान असतं, तो माछा मारत बसला. प्रारब्ध काय केलं पाहिजे, त्याच्याशिवाय संगती लागायची. प्रारब्ध काय करत आपलं का नाही. सगळे श्रीमंत नाही, सगळेच गरीब नाही. मग गरीब श्रीमंत हे कुणामुळे, आपलं पाप पुण्यामुळे आहे. मग पाप पुण्याचे फळ काय करावं लागले, तुम्हाला म्हणून गेलं की पाप कशाने होते, पुण्य निषिद्ध कर्मामुळे काय होत असेल, पाप होत असते, पुण्यामध्ये काय, आणि विहित कर्मामुळे काय होत असते, पुण्य होत असते. एकादशीला उपवास करणे कोणतं कर्म आहे, जेवण करणे, एकादशीचं अन्नपान, जे नरकरती स्वान विष्टेचं त्या पाप मागच्या जन्मामध्ये काल तुम्हाला सांगितलं होतं, एका बाईचा मुलगा त्याला चर्मरोग झाला. डॉक्टरकडे सांगितलं, म्हटलं काय आहे, तुला गोड खात असतो, गोड खात असतो म्हणून त्याला चर्मरोग झाला. गोड खाणं काय केलं पाहिजे, मग घरी घेऊन गेले. 2 महिन्यापर्यंत मुलाला काय दिलं नाही, तरी चर्मरोग काय होईना. मग पुन्हा गेली डॉक्टरकडे, म्हणला चर्मरोग नीट होत नाही. म्हटला गोड खाणं राहू, मला 2 महिने झाले माझा मुलगा काय खात नाही, तरी रोग का जात नाही. तुम्हाला या जन्मातलं फल नाही, कोणत्या जन्मातला, पूर्वजन्म काय केलं पाहिजे. अच्छा, परंतु आत्म्याचे जन्मास कोणीच हेतू असणे शक्य नाही, कारण जो हेतू म्हणावा तो आत्म्याहून भिन्नच असला पाहिजे. आता वेदांतशास्त्र आत्मभिन्न सर्व पदार्थ सत्य आहे का मिथ्या आहे, सत्य मिथ्या विवेक ना सत्व विद्यते ना भाव विद्यते स्वतः उभयवरती दृष्टांत. सत्पदार्थाचा कधी नाश होऊ शकत ना, सत्व विद्यते भावा करतो म्हटलं तरी होत असते का, न जायते म्रियते वा कदाचित नैनम चिंतन्ति. कशा करता हे चाललेलं आहे, पुढे वाचा. आणि आत्मभिन्न सर्व आत्म्याचे ठिकाणी कल्पित आहे. आत्माच तेवढा सत्य असून बाकी तद्व्यतिरिक्त सर्व कसं आहे, लटिका. एक आत्मा मात्र सत्य आहे, बाकी सगळं मिथ्या. वेदांत शास्त्र जगात सत्य आहे का मिथ्या आहे, वेदांत शास्त्रामध्ये जगात सत्य नसून काय, ऐकतो आपण, ऐकतो ना, सत्य कोण आहे, ब्रह्मसत्यम. जगत कल्पित आहे, दोरीवर भासलेला सर्व सत्य आहे का कल्पित आहे. नानामधला बिळातला सर्व कल्पित आहे का, हात लोटता त्याचा प्रताप करतो नसतं काय. तुला जरी अगदी त्याने दावा घेतला तरी सुद्धा वैकुंठाला गोठाला दोरीवरचा सर्व त्याप्रमाणे मला गेलं की आता दुसऱ्या तरंगात जगात सत्य नसून काय आहे, सत्यस्त आहे, मिथ्या आहे. पहिल्या तरंगात गेले ना, सगळं दुःख कसं आहे, मध्यस्थ पदार्थ किंवा सर्व असतो, अधिष्ठान रूप असतो. जग हे वेदांतशास्त्राचे माया कार्य आहे, कोणाचं कार्य आहे नाही.
ब्रह्माचं कार्य आहे का मायेचं कार्य आहे? माया सत्य आहे का मिथ्या आहे? मायेचा विचार आहे का नाही? कोणत्या ग्रंथामध्ये मायेचा विचार येतो? श्रीमद भागवत गीतेमध्ये सुद्धा मायेचं काय बरे तिला प्रकृती असं म्हणतात. काय म्हणतात? प्रकृती स्वाम अष्टभ्य विश्वजामी पुन्हा. प्रकृती दोन प्रकारची. त्याच्यामध्ये एक परा प्रकृती, दुसरी अपरा. सत्याध्यामध्ये आहे ना, दोन्ही प्रकृतीला अशी 8 अंगाने विभागलेली प्रकृती. तिला कोणती प्रकृती म्हणायची? अपरा प्रकृती. आणि जीवरूप प्रकृती आहे तिला कोणती प्रकृती म्हणायची? परा प्रकृती. म्हणजे जगात ते ब्रह्माचं कार्य नसून कोणाचं कार्य आहे? आणि जे कार्य असते ते सत्य नसून काय असते? कल्पित असते. दोरीवरचा सर्प सत्य आहे का कल्पित आहे? कल्पित आहे. म्हणून तर दोरीचं ज्ञान आहे तो काय होता? सत्य सर्प कुठे दोरी दाखवल्या नाही जात असते का? आपलं गोष्ट विष्ट ऐकली जागी. एक आपला वेळा विचार सागर ऐकला आणि दोरीचं ज्ञान आणि सर्पाची निवृत्ती होती विचार सागरात ऐकलं. एका ठिकाणी सर्प निघालेला होता. म्हणला मी निवृत्त करतो त्याला. बरं आहे म्हटलं बाबा निवृत्त करते. मला दोरी आहे का तुमच्याकडे? मला दोरी कशा कसा मागतो का? लोकांनी सांगितलं म्हणलं तू मागतो ना, द्या त्याला दोरी. त्याला विचारलं म्हणलं दोरी कशा करतो पाय? दोरी दाखवली म्हणजे सर्पाची निवृत्ती होती. बिळातल्या सर्पाची कुठे निवृत्ती होती का? अध्यस्त सर्पाची काय होते? तसं जगताचे ज्ञान झाल्यानंतर काय होते? निवृत्ती होते. तुम्हाला गेलं ना भगवद्गीतेमध्ये वगैरे आधी करण्याच्या वेळेस सारा अभिप्राय कशा करता चाललेला आहे तुम्हाला. तिथे कल्पित पदार्थ हा कोणालाही हेतू होऊ शकत. कल्पित म्हणजे फक्त दिसण्यापुरतात. अध्यस्त म्हणतात. अध्यस्त कशाला म्हणतात? जे नसून भासते त्याला काय म्हणायचं? आणि जे कल्पित असते ते कोणास हेतू होत नाही. जसा कल्पित सर्प रज्जूचे उत्पत्तीस हेतू नाही, तद्वत आत्म्याची ठिकाणी जे कल्पित ते आत्मोत्पत्तीस हेतू होणार नाही. नाममात्र असतोय. कल्पित आहे का? दोरीवरचा बसलेला सर्प सत्य आहे का कल्पित आहे? डोंगरामधला सर्प सत्य आहे का कल्पित आहे? सत्य आहे का? दोन घ्यायचे. कल्पित पदार्थ कोणालाही हेतू होत नाही. एखाद्या कागदावरती ते सर्पाचं चित्र काढलेलं आहे किंवा ते वासुदेव भगवान श्रीकृष्णाला घेऊन चाललेला आहे कुठे? गोकुळामध्ये. आणि मग टोपल्यामध्ये भगवान श्रीकृष्णाला ठेवलं वर कोणी छाया धरली मग आणि सगळं चित्रामध्ये पाहतात. एक म्हातारा आपल्या नातवाला घेऊन आला. मग तो नातू विचारतो हे काय आहे? ते काय आहे? ते काय आहे? सर्पाला हात लावून म्हणतो हा काय आहे? सर्प आहे. म्हणजे तो चावत का नाही? कुठला सर्प? रानातला का चितरातला? चितरातला सर्प चावत असतो का? सत्य आहे का मिथ्या आहे? चितरातला सर्प कसा आहे? कल्पित आहे. रानातला सर्प कल्पित आहे का? कल्पिताचा हात लावून टाक. दुसऱ्या एका रीतीनेही आत्म्यास उत्पत्ती मानता येत नाही. ती अशी जशी रज्जूच्या ठिकाणी दंड, सर्प, जलधारा इत्यादी भ्रांती होते. त्यात 2 अंश आहेत. एक सामान्य इदमंश म्हणजे हा आणि सर्पादी विशेष अंश. त्यात सामान्य इदमंश सर्पादी विशेष अंशात व्यापक असतो. अध्यस्त पदार्थामध्ये 2 अंश असतात. दोरीवर ते कोण बसला? सर्प बसला. त्याच्यामध्ये हा सर्प आहे असं वाक्य आहे. काय म्हणतात?
सर्पाचा भ्रम होण्याकरता अगोदर इदमांशाचा निर्दिष्टानुकुतो भ्रमा अभावावरती दही अध्यक्षाची प्रतीती येत नसते. काहीच नाही तिथे सर्प बसत असतो का? ज्या अर्थी सर्प बसला त्या अर्थी दोरी असलीच पाहिजे. वेळा दोरीशिवाय सर्पाची प्रतीती येऊ शकत नाही. कल्पित पदार्थ कोणता? जे दोन अंश आहे. दोरीचा अंश त्याला इदम अंश म्हणायचा. तुमच्या संस्कृत शिकताना तुमच्या त्यामध्ये अहम इदम वगैरे मीला काय म्हणायचं अहम व्याकरणामध्ये? अहम अहम म्हणायचं. अहम शब्द चालवा दुखे आणि इदम दुसरा कोणता इदम शब्द आहे. हा हे याला कोणता चालत असते? इदम शब्द. आणि अस्मात याला कोणता चालत असतो? अहम शब्द. त्याच्यामध्ये हा सर्प आहे, हा शब्द इदम अंश, तो मात्र खरा आहे. आणि भासलेला जो विशेष अंश नाही का? सर्प कोणता अंश आहे? विशेष अंश. सामान्य आणि विशेष. व्याकरणामध्ये आहे की नाही? एक सामान्य नाव आहे आणि कोणतं नाव आहे? विशेष नाव. रामा हे कोणतं नाव आहे? सांगा की जोरात. विशेष नाव आहे. आणि तो रामा म्हणतो मी गावाला जातो. मी हे कोणतं नाम आहे? त्याला सर्वनाम म्हणतात. सामान्य नाम आहे. जे सर्वाला चालते त्याला कोणतं नाम म्हणायचं? सर्वनाम म्हणतात. आणि एकाला चालते त्याला काय म्हणायचं? विशेष नाम. जाऊ दे. सामान्य नाव आहे व्यापक असतं धर्मामध्ये. विशेषामध्ये कोणताही पदार्थ म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये 5 अंश असतात. नामरूप, सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप. नामरूप हे बदलणार आहे. नामरूप हे मिथ्या असते. सद्रूप, चिद्रूप, आनंद स्वरूप हे सत्य असते. म्हणजे जगतामध्ये नामरूप हे जगत आहे. सद्रूप, चिद्रूप, आनंद स्वरूप हे आत्मस्वरूप आहे. वाचा. म्हणजे हा सर्प, हा दंड, ही जलधारा अशी प्रतीती येते. तो व्यापक सामान्य इदमांश रज्जू स्वरूप आहे. आणि राज्य स्वरूप आहे. 2 प्रकारे प्रतीती येत असते, एक सामान्य आणि विशेष. आता हा मुलगा आहे कोणती प्रतीती? सामान्य. आणि हुशार मुलगा आहे विशेष नाव. सामान्य अधिक माहिती सांगते त्याला काय म्हणायचं? विशेष. आणि हा सामान्य नाही का? मी कशा करता हे सगळं ठरलं? अध्यक्ष पदार्थामध्ये 2 असते, एक सामान्य आणि विशेष. इदम अंश याला सामान्य म्हणायचं आणि कल्पित अंश असो त्याला विशेष असं म्हणायचं. सर्पाच्या दृष्टांत ते मला अजून सर्प संपलाच नाही का? 7व्या प्रकारात संपलं. जो म्हणला पहिल्या तरंगापासून चालला सर्प किती दिवस त्याला ठेवायचं? केव्हा तरी मारलं पाहिजे. सर्पाकरता सर्प चांगला आहे का? त्याच्या योगाने प्रमेय समजून द्यायला आहे. प्रमेय समजून द्यायला आहे. सर्पाचे आपलं काय घेणं देणं आहे? इदम अंश आणि विशेष अंश. विशेष अंश हा कल्पित असतो. इदम अंश हा सत्य असतो. कल्पित हे कोणालाही सुद्धा हेतू होऊ शकत नाही. पुढे. आणि त्यासच रज्जूचे सामान्य ज्ञान म्हणतात. तो सामान्य इदमांश सत्य आहे. कारण रज्जूचे ज्ञानानंतरही इदमांशाची प्रतीती येते. सामान्य अंश जो असतो तो सत्य असतो. विशेष अंश असतो तो मिथ्या असतो. तो अज्ञानामुळे आलेला असतो. त्याची निवृत्ती होते. आणि सामान्य अंश असतो तो असतो. हे कधी तार आहे, त्या ताऱ्यामध्ये बीज आहे. कोणत्या रूपाने येते? सामान्य. बल्बमध्ये आली म्हणजे विशेष. विशेषामध्ये व्यवहार होत असतो. सामान्यमध्ये काय होत नाही. हे पण लाकडामध्ये अग्नी आहे की नाही?
मग बैलाकडे तशीच ठेवली ते स्वयंपाक होत असते का त्याच्यातला विशेष व्हावा लागतो. ते बाग पेटीची काडी असते त्याचा सामान्य अग्नी आहे की नाही. घर्षण केलं म्हणजे विशेष अग्नी. जाळण्याचं काम कोण करत असते. विशेष. सामान्य बरं विशेष आला कुठून. सामान्य पाहिजे ना. काय पाहिजे. सामान्य नाही. दगडाला कुठं अंकुर फुटते का फुटत नाही. सामान्य कुठे त्याच्यात. आणि मटकीला काय फुटते. सामान्य आणि विशेष. मला परीक्षेत येताना सामान्य आणि विशेष याच्यातला भेद स्पष्ट करा. ती अशी भ्रांती कालात हा सर्प आहे तेव्हा सर्पाशी मिळून हा या इदमंशाची प्रतीती होती आणि रज्जू ज्ञानानंतर हा हा इदमंश रज्जूशी अभिन्न होऊन ही रज्जू आहे अशी प्रतीती होती. सामान्य आणि अवघड. दोरी आहे म्हणून तर काय सर्पाची प्रतीती येत असते. कल्पित भासत असते. त्याला अधिष्ठान असते. अधिष्ठानाचा सामान्य अंशाचं. माती आहे म्हणून घड आहे. मातीमध्ये सद्रूप चिद्रूप आणि आनंद रूप. जे सत आहे तेच चिद आहे. जे चिद आहे तेच किम स्वरूप आहे. आनंद स्वरूप आहे तेच व्यापक आहे. बरं का. सद्रूप त्याच्यातलं सत्य आहे. बाकी विशेष रूप मिथ्या आहे. आत्म्याचं सद्रूप आहे की नाही. आत्मा आहे म्हणून तर जगत आहे. दोरी नसेल तर सर्प भासेल कसा. लग्नच नाही झालं तर मुलगा होईल. धंदा करणारे मंडळी होतात ना. डेअरिंग बाजात जाणार ती घाबरतच नाही. जाऊ द्या पुढे बाजार. जर इदमंश मिथ्या असता तर भ्रांती निवृत्तीनंतर त्याची प्रतीती आली नसती. प्रतीती येते म्हणून इदमंश अधिष्ठान रज्जुरूप सत्य आहे आणि परस्पर व्यभिचारी जे सर्पाधिक ते कल्पित आहे. एक कल्पित भावन दुसरा कोणता असतो. या सामान्य सत्य असते अलकालक्षेमुळे आणि कल्पित असते ते काय असते. मिथ्या असते. हे जगत आहे. जगतामध्ये कोणावर बसते जगत. ब्रह्म सत्य आहे. जगत कसं आहे. मग जगत आला कुठून कशावरून. आपल्या अज्ञानामुळे काय होते. अज्ञानाची निवृत्ती झाली त्याची काय होते. दोरीवरचा सर्प कशामुळे भासतो. अज्ञान का तुम्हाला गेला ना चौथ्या तरंगामध्ये. अविद्या कार्य आहे तो. दोरीवरचा सर्व कोण कुणाचं कार्य आहे तो. अज्ञान तर सगळं आलं. त्या अज्ञानाच्या तमोगुणाचा परिणाम काय आहे. सर्प. रजोगुणाचा परिणाम हालचाल आहे. आणि एकदा दोरीचं ज्ञान झालं म्हणजे सर्पाची काय होते. मग सर्प जर नव्हतं तर आला कुठं. अज्ञानामुळे. दोरीच्या ज्ञानामध्ये अज्ञानाची काय होत असते. दोरीवरती भासलेल्या सर्पाला काठीने मारावं लागतो का. मग कशाने जात असतो. दोरीचं ज्ञान झालं की संपला. ब्रह्मा व्यतिरिक्त सर्व पदार्थात 5 अंश आहेत. अस्ति भाती प्रिय हे 3 आणि नाम व रूप हे 2 मिळून 5. घट आहे हे अस्ति. हे पाहिजे घट आहे. काय झाले. घट आहे. घट काय होत असतो. सचित घट भासतो. घट काय आहे. प्रिय आहे. हे अधिष्ठानाचे अंश आहे. नाम रूपे कोणाचे आहे. कार्य याच्यामध्ये. कुंभार क्रियेने कार्याचे अंश आले. मातीच नाही तर कुंभार घट करील का. मग माती आहे का नाही. माती कशी सद्रूप पुढे चिद्रूप पुढे आनंद स्वरूप. मग तो आपला काय घोटा बिटा लावून ते करतो. मग त्याने ते चाकावरून खाली ठेवल्यानंतर त्याला माती म्हणतो का आपण घट म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण. चाकावर ठेवण्याच्या पुढे काय म्हणतो. माती. माती कोणता अंश झाला. सच्चित आणि आनंद. आणि घटात चाकावरून खऱ्यात उतरल्यानंतर काय झाला जातो. त्याला नाम आणि रूप. कोणत्याही पदार्थामध्ये नाम आणि रूप 2
सद्रूप चिद्रूप आणि आनंद असे 5 अंश असतात. सद्रूप चिद्रूप हे ब्रह्माचा अंश आणि नाम आणि रूप हा कल्पित अंश. घट भासतो हे भाती आणि घट प्रिय आहे हा आनंद, हे 3 अंश ब्रह्माचे आहेत म्हणून सर्व पदार्थात व्यापक आहेत. घट हे नाम आणि गोल हे रूप, हे 2 अंश मायेचे असून व्यभिचारी आहेत. तेव्हा एखाद्या कुंभाराच्या घरी आपण हे सगळं भरलेलं असतं त्यावेळेस त्या सर्वांमध्ये नाम रूप प्रत्येकाचं भिन्न आहे. माती मात्र सर्वांच्या मध्ये अनुभवत आहे. मग तो रांजण जरी घेतला तरी त्याच्यामध्ये नाव भिन्न पण माती एकच. सर्व पदार्थामध्ये तुमच्या व्यवहारामध्ये जेवढे जीव आहेत त्यांची नामं वेगळी वेगळी, रूपं वेगळी वेगळी. सर्वांमध्ये जे तत्व आणखी व्यापक असतं त्याला आत्मा असं म्हणतात. सर्वागटी विद्या विनय संपन्न आहे. सुनीच्या सभागे जपणला शरीर वेगळी वेगळी पण शरीरामध्ये असलेला आत्मा किती आहे वेगळा वेगळा आहे का एकच आहे? एकच आहे. नाही एकामध्ये मात्र वेगळा वेगळा आहे. ते आत्मा व्यापक जरी मानत असले तरी भिन्न मात्र त्याच्यामध्ये आत्मभेद आहे. वेदांत शास्त्रामध्ये आत्मभेद नाही. आत्मा किती आहे आणि तोच किम स्वरूप आहे ब्रह्मरूप. मला गेलं की हे आत्मज्ञानाचं चाललेलं आहे. पण आत्मा सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद स्वरूप आहे. नाम आणि रूप हे याला जगत म्हणतात. पुढे जे कोठे असते आणि कोठे नसते त्यास व्यभिचारी म्हणतात. तेव्हा कधी असते आणि कधी आपली टोपी आहे, कधी असते आणि कधी तुमचा क्लास चांगला आहे की मग काही जे पोरं असतात ना दारापर्यंत गेटपर्यंत आले तो दुपट येत असतात. म्हणजे गाडा गेटच्या आत यायला लागले म्हणजे खिशातून टोपी काढायची आणि तुला पाठ संपला जायचं असलं की तुला गेटच्या बाहेर पडले की पुन्हा टोपी काढायची. मग टोपी काय झाली बेरी नाही आणि डोकं काय झालं डोकं काढून ठेवलं त्याला समवाय संबंध म्हणतात. ते संबंधामध्ये प्रकार आहे विनाकारण तो प्रकार आहे. पक्षी वृक्षाचा संबंध तो संबंध वेगळा आणि काळे गोळे पुन्हा तो समवाय नित्य संबंध आहे. न्यायशास्त्रामध्ये संबंधाचा विचार केव्हाचा. घट नाम आणि गोल रूप पटाचे ठिकाणी नाही. पट नाम आणि त्याचे रूप घटाचे ठिकाणी नाही. त्याचप्रमाणे सर्व पदार्थांतील नामरूप अंश व्यभिचारी आहे. हे बघ नामरूप कसे आहे कधी असते आणि कधी घट फुटला नाम काय झाला. फुटलेल्या घटाला घट म्हणतात, ठिकऱ्या म्हणतात. त्याला काय घटान म्हटलं घट फुटलेला घट घेऊन येत असो का नामरूप सारखं राहते का बदलत राहते. आपलं शरीर आहे हृदयाला काय झालं शरीर तरी म्हण त्याच्यातून प्राण निघून गेला तर शरीर म्हणतात व मोठं म्हणते प्रयत्न म्हणतात त्याला काय म्हणतात. तोच माणूस आहे अगोदर का होता तो माणूस होता आणि आता प्राण निघून गेल्यानंतर एखादा काही माझ्या राजात घेऊन चाललं म्हणजे लहान परत जातात त्यांना वाटतं वार करायची दिंडी चालली की आई जाणार होते काही कारखाना जाऊ नका म्हटलं दिंडी दिंडीला चालली म्हटलं तेव्हा मोठं चाललाय की माणसाला माणूस म्हणतात का मोठं म्हणतात. एक रूप राहत असते का बदलत राहत असते. लहान पोराला कुठे तरुण बसतात वयात यावं लागतं काय जाऊ द्या पुढे. आणि अस्ति भाती प्रिय अंश सर्व ठिकाणी अनुगत आहे. जसा सर्प दंडाधिकांमध्ये अनुगत इदमंश सत्य असून अधिष्ठान आहे तसे सर्व पदार्थामध्ये अस्ति भाती प्रिय रूप
सत्य असून अधिष्ठान रूप आहे. बघा, अधिष्ठानाचा कुठला आहे? दोरी आहे म्हणून सर्प आहे, दोरी भासते म्हणून सर्प भासतो. आणि दोरी आनंद रूप आहे म्हणून सर्प आनंद, सर्पाचा दृष्टांत. अधिष्ठान नसेल तर अध्यस्त पदार्थ भासेल कसा? नाही का, कागदच नाही तर चित्र कशावर भासेल? त्यामुळे हव्यावर भासतं तिसरा. कोणत्याही पदार्थाला काय असं लागतं? अधिष्ठान. संपूर्ण जगताला अधिष्ठान कोण आहे? मया तमिदं सर्वं मस्तानि सर्वभूतानि रचयामि. अधिष्ठान नसेल तर क्रिया कशी होऊ शकेल? अधिष्ठान असं बघायला जातं. आणि अधिष्ठान ब्रह्म आहे, ते सद्रूप. ते कसं आहे? सद्रूप आहे पुढे, चिद्रूप आहे पुढे, आनंद स्वरूप आहे. आणि त्याच्यावरती आपल्या अज्ञानामुळे आपल्याला सर्वांची काय होते? जगात तरी काय? वेदांत शास्त्र दृष्टी सृष्टीवाद आहे. तुम्हाला गेलं की सृष्टी दृष्टीवाद, दृष्टी सृष्टीवाद. ज्या वेळेला जो पदार्थ भासतो त्यावेळेलाच तो पदार्थ आहे, एरवी तो पदार्थ नाही. दृष्टी सृष्टीवाद. पदार्थ आहे, नंतर आपलं ज्ञान होते, त्याला म्हणतात सृष्टी दृष्टीवाद. आणि वेदांत शास्त्राच्या दृष्टीने अजातवाद. जगत नावाची वस्तू मागे झाली नाही, आताही नाही, पुढे देखील होणार आहे. कोणता वाद? अजातवाद. जगताच्या बरोबर आत्म्याची उत्पत्ती होत नाही. आत्मा जसाच्या तसाच असतो पुढे. आणि सर्पदंडाधिकांप्रमाणे नाम आणि रूप व्यभिचारी असून कल्पित आहे. आणि असं आलेलं नाम आणि रूप मात्र ते कसं आहे? कल्पित आहे. ते आलेलं आहे, ते जे आलेलं आहे ते जात असते, उपजेते अन्नातील ते अव्यक्त आदीनी भूतानी व्यक्तमत्यानी अव्यक्तपणे नाही का? वृक्ष बीजामध्ये जातो, बीजातला पुन्हा हे होतं. बीज अगोदर का वृक्षाकार? अनादि बीज वृक्ष न्याय. सांगता येते का बीज अगोदर आहे का वृक्ष अगोदर आहे? बीज अगोदर आहे म्हटलं तर बीज आलाय कुठून? म्हणजे वृक्ष अगोदर आहे तर बीजाशिवाय वृक्ष आला. त्याप्रमाणे आत्मा स्वरूपाच्या ठिकाणी जगत कसं आहे? नित्य आहे, मायाकारी आहे. नाहीच मुळामध्ये नाही तर मग भासते. दोरीवरती सर्प आहे का? दोरीवरती सर्प गावाच्या हात. दोरीवरती सर्प मागे झाला नाही, आताही नाही, पुढे देखील. तसं ब्रह्मापासून जगत मागे झाला नाही, आताही नाही, पुढे देखील भासते. याची वाट काय? मग कशात लावायचं? माया कार्य म्हणतात. आणि अस्ति भाती प्रिय सच्चिदानंद रूप आहे, म्हणून अस्ति भाती प्रिय रूप आत्मा आहे. आणि सच्चिदानंद रूप आत्म्याचे ठिकाणी नामरूप सर्व प्रपंच कल्पित आहे. सगळा प्रपंच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सत्य नसून काय? एक वेदांत शास्त्र आत्मा जगत मिथ्या मानते. बाकी सगळे दर्शन जगत काय मानतात? नाही आहे सुद्धा जगत सत्य मानतात, सांगते सुद्धा जगत सत्य मानतात. सगळे दर्शनकार जगत काय मानतात? सत्य मानतात. फक्त वेदांत शास्त्रामध्ये जगत सत्य नसून काय असं सिद्धांत आहे. त्याच्या एक दर्शनकार आहे पण त्याच्यामध्ये त्याला काय नाही, शून्यवाद म्हणतो. मिथ्याही मानत नाही, काय मानत नाही, त्याचा अभाव मानतो. काय मानतो? जगताच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय अभाव आहे, त्याला शून्यवाद असं म्हणत असतात. जाऊ दे आपलं. म्हणून अस्तिवादी प्रिय हे आत्म्याचं जे स्वरूप आहे ते मात्र एकदम सत्य आहे. आणि बाकी नाम आणि रूप हे कसं आहे? मग मिथ्या आहे. म्हणून आत्म्याचा जन्म कधी होऊ शकत नाही. आत्म्याचा जर जन्म मानला तर कृतप्रणाश कृतव्यम असे दोन दोष येत असतात. जन्म मात्र कोणाला उपाधीला आहे? शरीराला. शरीराबरोबर आत्मा नाश पावत नाही, शरीराबरोबर काय होत नाही? उत्पन्न होत नाही. शरीरावरती हे धर्म येत असतात. कोणत्याचा त्याचा विचार केलाय? 6 प्रकारचे धर्म असते. जायते वर्धते विपरिणामते अपक्षीयते आणि विनाशते. हे आपण जन्माला आलो त्याला 3.5 हाताचे होतो का आपण?
त्यावेळेला 100 किलो वजन होतं. बरंच ते बघा. आणि मग त्याच्यामध्ये परिवर्तन झालं. हे शिकून गेलेले पोरं असतात ना, 4 वर्षापर्यंत शिकतात ना, आता बरं आहे ना, त्याचे किरकोळ असतात काय असतात. आणि 4 वर्ष शिकून गेल्यानंतर उत्तम कीर्तनकार झाल्यानंतर भेटायला येतात. आणि तो कोण आहे तो ओळखला का मग? चांगली गोष्ट आहे. असं नाही, शरीरामध्ये आहे त्याचं राहते का परिवर्तन होते. आत्म्यामध्ये कोणतंच परिवर्तन होत नाही. म्हणून आत्मा जन्मत नाही, वाढत नाही, नाक पावत नाही, काय होत नाही. अधिक विचार आहे त्याचा पुढे वाचा. ते कल्पित पदार्थ जन्मास हेतू होणे शक्य नाही, म्हणून आत्मा अजन्म आहे. म्हणून आत्मा कसा आहे? आत्म्याला कोणापासून जन्मवान झाला? दुसऱ्या आत्म्यापासून. पुन्हा दुसऱ्या तुम्ही पुन्हा विचारा, दुसऱ्याचा कोणापासून? अण्वस्त्रमाचा काही प्रश्न आहे. सिद्धांत काही नाही त्याला, आत्म्याला काही नाही. अधिक विचार तुमच्या गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये केलेला आहे. भगवान सांगतात तुला शोक करण्याचं काही नाही, कारण नाही. आलं का? तुझी दृष्टी देहावरती आहे. आणि तत्वदृष्ट्याची दृष्टी जी असते ती देहावर असते का देहाच्या असलेल्या आत्म्यावर असते? आहे का? त्याला शरीर दिसते की आत्मा? त्याच्या दृष्टी दिसते. हे कोणाची दृष्टी आहे? क्षमताची. आणि आपली दृष्टी कोणती आहे? त्यामध्ये दृष्टांत त्या दुसऱ्या जाणारा सगळे हे दिसत होते. आणि त्या धर्मराजाला सगळे सद्रूप दिसत होते, सज्जन दिसत होते. कुणाला? धर्मराजाला सर्व लोक काय दिसत होते? सज्जन. आणि दुर्योधनाला काय दिसत होते? पुढे आणखी होता. आत्मा षडभाव विकार रहित आहे. आता ज्याचा जन्म होतो त्यास सत्ता, वृद्धी, परिणाम, अपक्षय आणि विनाश असे 5 विकार जास्त होतात. तेव्हा आत्मा षडविकार वावरत आहे. आत्म्याला जन्म नाही. जन्म मानला तर आत्म्याला कृतप्रणाश, अकृत्य, अभ्यागमने 2 दोष येत असतात. म्हणून आत्म्याला जन्म मानता येत नाही. आत्मा हा जन्म आहे. त्याचप्रमाणे त्याच्यात कोणतंही परिवर्तन होत नाही. संसारामध्ये मात्र सारखं काय होत असते? परिवर्तन होत असते. तेव्हा ते म्हणजे असते जायते वर्धते विपरिणामाते विपक्षीयते आणि पुढे शेवटचं काय असते? विनाशाचे. अधिक विचार आहे त्याचा विचार कधी करू?